हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेतच असतील. तर बघा, आज मी माझ्या मिस्टरांबद्दल फेवरेट अशी डिश बनवली आहे, भजे. ते कशाचे भजे असतील हे तुम्ही पुढे नक्की बघा. म्हणजे आईनंतर एक बायकोच असते जी नवऱ्याची काळजी घेते. तर बघा तुम्ही पुढे मी माझ्या मिस्टरांसाठी काय अशी स्पेशल डिश बनवली आहे. चला पुढे कंटिन्यू करूया ब्लॉग. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. तर हे बघा, आपण घेतला आहे भोपळा. तर तुम्ही म्हणशाल हा भोपळा कशासाठी घेतला आहे, तुम्ही पुढे बघत जा. आणि आपण आता त्या भोपळ्याला किसण्यासाठी किसणी घेतली आहे. तर बघा तुम्ही, खूप छान असं तयार होणार आहे. आणि नंतर घेतली आपण शिल्टरनी आपल्याला ते भोपळा शिल्ट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला चाकू लागणार आहे जे आपल्याला भोपळ्याचं देठ कट करण्यासाठी. तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा काय होणार आहे ते. तर हे बघा, आपला इथं भोपळा किसून झालेला आहे. आणि याच्या ह्या मोठ्या मोठ्या बिया साईडला करून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून ते भजेमध्ये नाही आलं पाहिजे. आपल्या भजेमध्ये जर आलं ना तर मग ते आपल्याला थोडी चावलं जाणार, डायरेक्ट पोटातच जाईल की. तर मग हे आपल्याला किसून झाल्यानंतर हे वेगळं काढून घ्यायचं आहे. आणि त्यात पुन्हा या भोपळ्याला इथं पाणी सुटतं आहे बघा, दिसतंय की तुम्हाला इथे पाणी सुटतं आहे. तर बघा, आपण आता सेपरेट करून घेतो आहे. पुन्हा एकदा तुम्हाला आता मी पूर्ण दाखवते. तर हे बघा, ही माझी आद्या भोपळा किसत असताना खूप मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करते. हां, मी करते का? बर, ओ मी करते तुला डिस्टर्ब. सॉरी हा मम्मा, सॉरी. तर हे बघा, या ठिकाणी बघा मी मिरच्या घेतल्या आहे. मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे घेऊ शकता. आणि थोडा लसूण घेतला आहे. आणि काही कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर मी थोडीशी जास्त घेतली आहे कारण की भजीला चव यावी म्हणून. तर आपण आता याला हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर हे बघा, मी आत्ताच मिक्सरमधनं मसाला काढला आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं पाणी टाकून काढलात तरी चालेल, म्हणजे अजून ते मिश्रण बारीक होतं. तर आता याला मी कालवणार आहे बेसनामध्ये, म्हणजे भोपळ्याच्या किसमध्ये पण. चला आपण नेक्स्ट बघूया. तर हे बघा, मी आता ह्या पातेल्यामध्ये आपण किसलेला भोपळा टाकून घेणार आहे. तुम्ही बघून घ्या. आणि बिया ते सगळं वेगवेगळं करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहे ते बॅटर जे आपण मिक्सरमध्ये काढलं आहे ते. आणि ते त्याला पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मग राहतं फक्त त्याच्यामध्ये जिरे आणि मीठ टाकायचं, बाकी दुसरी काही टाकायची गरज नाही. कारण की आपण मिक्सरमध्ये ते काढून घेतलेलं आहे, तेच खूप होऊन जातं त्या भजीसाठी. आणि खूप टेस्टी लागतात ते. आता हे माझ्या आमच्या यांची खूप फेवरेट आहे. जे लग्नाच्या अगोदर आई त्यांना करून देत होत्या, म्हणजे माझ्या सासूबाई. आणि आता त्यांनी मला शिकवलं आणि आता मी बनवते त्यांच्यासाठी. नवऱ्यासाठी काही स्पेशल बनवायचं म्हटल्यानंतर बायको ही कधी पण आवडीने बनवते. खरंय की नाही बरं? आता याच्यात मी कालवतीये बेसन. हे बेसन घेतलंय मी. त्याला पाणी सुटतं तर जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही. पण तरी तुमच्या हिशोबाने तुम्ही, भजीचं पीठ तुम्हाला माहितीच आहे कसं कालवत असतं म्हणून. काय म्हणते आद्या तू? टीव्ही बंद केली. हिला टीव्हीचं लाल बटन कळतं तरी टीव्ही बंद करून टाकत राहते. बंद करून टाकली की रिमोट माझ्याकडे घेऊन येते. ओ पिल्लू, चालू करून देऊ, चॅनल बदलून दिलं तू. हाय कर त्यांना, हाय कर, हाय. ते बघ आद्या, बघ आद्या, हाय कर, हाय. तर कशी वाटली आमची आद्या? नक्कीच सांगा तुम्ही. चला मी आता टीव्हीत लावून येते.
मी आद्याला घेऊन गेली होती. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ आणि जिरे ॲड केलं होतं. आता काही टाकायची गरज नाही, कारण की मिरची, कोथिंबीर, लसूण आपण मिक्सरमध्येच काढलं होतं. आता काही त्यामध्ये टाकायची गरज नाही. आणि जर कोणाकडनं भजे वगैरे फुटत असतील तर याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ थोडंसं एखादा चम्मच ॲड केलं तरी चालेल. बाकी काही नाही. तर हे बघा, मी इथं आत्ताच तेल तापायला ठेवलं आहे. काही जरी करायचं म्हटलं तर सामग्री नेहमी पहिले तयारी करून ठेवून घ्यावं लागते, कारण की चमचा, पाणी काय जे लागते ते समोर असलं ना, मग करत असताना आपल्याला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, धावपळ करण्याची पण गरज नाही पडत. चला आता आपण तेल तापल्यावरती भजी सोडूया त्याच्यामध्ये. तसं मी तुम्हाला झाल्यावरती दाखवते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंट करायला खरंच विसरू नका. आमचं चॅनल नवी आहे, ग्रो होण्यासाठी आम्हाला थोडी मदत करा. चला आता आपण बघूया. आपलं तेल तापलं आहे. गॅस थोडा कमी केला. कमी याच्यावरतीच केलेलं खूप बरं असतं. प्रत्येक गोष्ट मी कमी गॅसवरच करते आणि जी गोष्ट करायची असली ती फुल गॅसवर पण करते. तेल तापलंय आता आपल्या इथे. सहसा लेडीजला एवढं काही बारीक दाखवायची गरज पडत नाही, कारण की तेल कसं तापतं, भजी कसे सोडायचे असतात, ही पद्धत काही लेडीजला शिकवायची गरज पडत नाही. त्या पहिल्यापासून घरामध्ये करतच असतात. लग्नाच्या अगोदर पण थोडंफार का होईना ते करतात. लग्न झाल्यावर तर त्यांना करावंच लागतं. खूप होतात, खूप टेस्टी भजी होतात त्याचे. पण विषय काय आहे, आपल्या मनावर येते करायचे नाही करायचे. आपल्या नवऱ्याला जर आपल्या आवडीचे पदार्थ म्हणजे त्यांच्या आवडीचे पदार्थ जर त्यांना खाऊ घालायचे असतील तर आपण मनापासून करतोच. आपण आपल्या आवडीचे सहसा लग्न झाल्यानंतर आपली आवड थोडी कमी करतो, दुसऱ्याची आवड जरा जास्त जोपासतो. हा संसाराचा काय म्हणतात ते फॉर्म्युला आहे, त्याच्याशिवाय संसार होत नाही. तर हे बघा, मी आत्ताच इथे कढाईमध्ये टाकलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ते खूप छान होते बघा तुम्ही, आणि खायला पण खूप टेस्टी लागतात ते. मी लग्नाच्या अगोदर कधीच खाल्लं नाही, पण लग्नाच्या नंतर जशी मी खायला लागली ना तशी मला त्याची आवड झाली आहे. हाय, हाय कर अद्या, हाय कर. सो ही माझी मुलगी आहे, पहिले जुने व्हिडिओ आहे हिचे. तर आमचे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आम्ही डेली तरी टाकण्याचा प्रयत्न करू. मी आता प्रयत्न करते खरंच. आता मी गॅप करणार नाही याच्यामध्ये. हे बघा, ती पण खूप बोलण्याचा प्रयत्न करते व्हिडिओमध्ये. टाय टाय चूचू ये काव काव ये ठो 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 ठो. हे बघ मम्माने काय बनवलं, टाई. थोडंफार बोलता येतं तिला आणि ती बोलण्याचा पण प्रयत्न करते. आपण बोलत राहिलं तर आपले लेकरं साहजिक बोलणारच ठरले. त्यांच्यासोबत एखादं जण बोलणार असलं ना तर ती लवकर बोलायला शिकतात. आपलं काळजी घेणं काम आहे लेकरांचं, बाकी काही नाही. आपण जसं केलं तशी लेकरं होते. बघा ते किती छान दिसतं इथूनच. खायला तर कशी लागतील, खूप मजाच वेगळी राहील. तर हे बघा, आपल्या या ठिकाणी भजी झालेले तुम्हाला दिसतही असतील, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, खूप कुरकुरीत आणि खूप टेस्टी राहतात ते. खूप कडक आहे आणि खूप छान असे बनले ते.
खायला पण खूप छान लागतात. हॅलो फ्रेंड्स, तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील आणि अद्यापन तुमच्यासोबत असेच भेटत राहील मोठ्या ब्लॉग्समध्ये. तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चल डुबू, बाय बाय कर. टाटा 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 कर ना. टीव्ही बंद झाली आमची. टाटा. हा टू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.